करून त्याचा पूर्ण धाबा जप्त करणार. टेबल खुर्ची मी कारवाई केलेली आहे. माझं गाव शहरामध्ये मी स्वतः कारवाई केली. त्याचं सगळं धाबा त्याच्या धाब्यातला खुर्ची टेबल चमचा सगळं धाबा जप्त करून टाकला मी. नक्कीच तर जर असा कोणता धाबेवाला असं कोणी दारू त्या ठिकाणी अवैध प्रकारची दारू विक्री करत असेल तर त्याचा सर्व धाबा जप्त करणार हे मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि तुमच्या गावातला जे 10-15 लोक आम्ही ज्या लेडीज वगैरे बोलवल्या होत्या त्या लेडीजला त्या जेंट्सला त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे कडक शब्दामध्ये समजून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांनी पण हादरलेले आहेत कारण की सगळं गाव त्याच्या विरुद्ध चालले. त्याच्या विरुद्ध सर्व गाव चालले. त्यांना पण ती गोष्ट समजलेली आहे. तरी पण जरी आपण आता जे तुम्ही एकवटल्यामुळं ते जर दिले असेल तर काही दिवसानंतर ते परत असा व्यवसाय करण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे बघा तुम्ही गावामध्ये राहता 24 तास. तुम्ही गावामध्ये 24 तास राहता तर 100% तुम्ही आम्ही तर पेट्रोलिंग रेग्युलर पेट्रोलिंग करणार. विशेष लक्ष देणार. जसं तुम्हाला मी आज सकाळी आश्वासन दिलं होतं की मी याच्यावर तुमच्या गावावर विशेष लक्ष देणार आणि तुमच्या काय समस्या असेल त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. तर त्याप्रमाणे मी माझे सर्व काम बंद करून या ठिकाणी तुम्ही जी समस्या माझ्याकडे मांडली होती ती समस्या दूर करण्यासाठी मी आलो. समजलं. तरी यापुढे पण असं कोणी इसम असं दारू विक्री करत असेल त्याचं नाव सांगा. तुमचं नाव कोणी तुम्हाला ओपन करणार आहे कारण तुमचे वैयक्तिक संबंध त्याच्यातून खराब होऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्ही जर नाव दिलं तुमचं नाव आम्ही ओपन करणार नाही पण 100% आम्ही कारवाई करणार. आमचं काही चुकत असेल तुम्ही सांगा. आम्ही त्याच्यातून नक्कीच ते सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आणि मुलांना पण मी सांगू इच्छितो आणि या नवीन मुलांना पण मी सांगू इच्छितो आम्ही पण खेडेगावातून आलेले आहे. आम्ही पण तुमच्यातूनच आलेला आहे. आम्हाला पण यांची तळमळ आम्हाला पण वाटतंय की नवीन मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. चांगले मोठ्या पदावर गेले पाहिजे आणि त्यांच्या आई वडिलांचं जे वर्षानुवर्ष जे काबाड कष्ट करतात त्यांना त्यांच्या वयोवृद्ध त्यांच्या वयामध्ये आता ज्या वयामध्ये आहेत त्या वयामध्ये त्यांना सुख समाधान देऊन आपण आपल्या मुलाचं कर्तव्य एक चांगला मुलगा म्हणून ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे. तर माझं सर्व सुलतानपूर रहिवाशांना मी 100% आश्वासन देतो की यापुढे तुमचं सहकार्य तुमचं कारण की बघा आम्ही तर आहेत पण तुमचं पण भारताचा नागरिक म्हणून तुमचं पण सहकार्य तुम्ही एक जिम्मेदार नागरिक म्हणून तुमचं पण आम्हाला जर साथ असली तर आपण 100% या गावाला व्यसनमुक्त गाव आणि नशामुक्त गाव दारू बंदी मुक्त गाव हे करू शकतो. त्यासाठी तुमचा आम्हाला सपोर्ट असणं खूप आवश्यक आहे. तुम्ही गावात 24 तास राहता आणि प्रत्येक घटना ही गावातली प्रत्येक घटना प्रत्येकाला माहिती राहते. त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही जे कार्य केलेलं आहे सर्वांनी महिलांनी जे या ठिकाणी जो निर्धार केलेला आहे त्या सर्व अभिनंदनास पात्र आहेत. जसा आम्ही सकाळी मीटिंग झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला वेळ मागितला होता त्याप्रमाणे तुम्ही वेळ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच तुमच्या विश्वासात पात्र असं काम करणार आणि तुमच्या गावाला नशामुक्त गाव बनवणार. आणखी तुम्हाला काय वाटत असेल तर नक्की सांगा. आम्ही त्यावर सुद्धा काम करू. ठीक आहे. धन्यवाद.